नमस्कार सर्वांना, जय श्रीराज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बनणार आहे मी गाजराच्या पुरणपोळ्या। इथं मी गाजरं धुवून घेतलेली आहेत। गाजराचे वरचे साल काढायची अशी याप्रमाणे सगळे साल काढून घ्यायची सगळ्या गाजराची। बघू शकता मी सगळ्या गाजराची साल काढून घेतलेली आहे। आता मी गाजराचे हे जे बुडा असतात ना, याला कट करून घ्यायचं। हे नाही टाकायचे, दोन्ही साईडनं कट करायचं। गाजर मी दोन्ही साईडनं कट करून घेतलेले आहेत। इथे मी स्टीमर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकायचं। स्टीमरची जाळी ठेवायची, त्यामध्ये आता गाजर ठेवून घ्यायचे। बघा मी स्टीमरला गाजर लावून घेतलेले आहेत। आता याच्यावरती ढक्कन लावायचं, गॅस ऑन करायचा आणि त्याच्यावरती स्टीमर 20 मिनिटासाठी ठेवायचं। गाजरं शिजेपर्यंत मी इथं गव्हाचं पीठ मळून घेते। त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून छान मळून घ्यायचं। पीठ छान भिजते नंतर गाजरं शिजेपर्यंत, मग पोळ्या पण छान होतात। मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता याला झाकून ठेवायचं। बघू शकता गाजरं आपले शिजलेले आहेत। गाजराला मी खाली काढलेलं आहे, गाजराला मी प्लेटमध्ये काढलेलं आहे। आता याला थंड होऊ देते मी थोडं। गाजरं थंड झालेले आहेत, याचे छोटे छोटे तुकडे करायचे असे। बघू शकता मी गाजराचे छोटे छोटे तुकडे केले आहेत। आता मिक्सरला लावून घेते। मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत गाजरं। आता याला प्लेटमध्ये काढूया। गाजरं चांगले बारीक करायचे, नाही तर पोळी फुटते। सर्व गाजर मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। कढईमध्ये मी गाजर टाकून घेतलेलं आहे। आता याचं पुरण करून घेऊया आपण। मी साखर जास्त नाही टाकणार, कारण गाजर पहिलेच गोड असतात। मी साखर थोडी टाकणार आहे। आता याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं। याच्यातलं पूर्ण पाणी आटवायचं, पाणी नाही ठेवायचं। बघू शकता गाजरातलं पाणी कमी झालेलं आहे। याचा चांगला गोळा होईपर्यंत याला असंच परतवायचं। हे जायफळ आहे आणि विलायची आहे, दोन्ही मी बारीक करून घेतलेलं आहे। हे पण टाकायचं आणि छान मिक्स करायचं याला पण। गाजर आहे ना खायला छान असं शरीराला। आपण गाजराचा हलवा तर नेहमीच करतो, पण कधी पुरणपोळी पण करून बघा, खूप छान लागते खायला। बघू शकता जसा आपला पुरणाचा गोळा होतो तसाच झालेला आहे गाजराच्या पुरणाचा पण गोळा। गॅस बंद केलेला आहे। आता याला थंड होऊ द्यायचं। थंड झाल्याच्या नंतरच पोळ्या बनवायच्या। बघू शकता गाजराचं पुरण झालेलं आहे। हे बघा पुरण मी प्लेटमध्ये काढलेलं आहे। पुरण थंड झालेलं आहे। आता मी पोळ्या करते। गॅस ऑन करायचा, त्याच्यावरती तवा ठेवायचा। पोळ्याला लावण्यासाठी मी तूप घेतलेलं आहे। तूप इथं गरम करायला ठेवते थोडं। पिठाचा गोळा घ्यायचा, असा छोटा घ्यायचा, मोठा नाही घ्यायचा जास्त। बघू शकता याप्रमाणे घेतलेला आहे मी, एवढा गोळा घेतलेला आहे मी। याची अशी छान वाटी बनवायची अशी। याच्यामध्ये पुरण बसायला पाहिजे एवढी, आपल्या मनानुसार घालायचं पुरण, तुम्हाला जसं आवडतं तसं। बघू शकता याप्रमाणे। बघा मी वाटी बनवलेली आहे। आता याच्यामध्ये पुरण टाकायचं। आता असं पॅक करायचं। आता याला असं बंद करून घ्यायचं। पुरणपोळ्या तर सगळ्यालाच येतात, जसं आपण पुरणपोळ्या बनवतो ना, तशाच गाजराच्या पुरणपोळ्या बनवायच्या। हलक्या हाताने लाटून घ्यायची पोळी। बघू शकता पोळी लाटणं झालेली आहे। आता तव्यावरती टाकायची। पोळीला पलटून घ्यायचं, वरतून असं तूप टाकायचं आणि पलटून घ्यायचं।
वरतून पण तूप लावायचं छानपैकी. बघू शकता पोळ्या कशा फुगायल्यात ते. हे बघा किती छान झाल्यात पोळ्या, बघू शकता तुम्ही, मस्त फुगायल्यात. अशाच करून घेते, नंतर दाखवते तुम्हाला मी कशा झाल्यात. बघू शकता पोळी काढायली मी. बघा गाजराच्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत माझ्या आता. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि गाजराच्या पुरणपोळ्या कशा झाल्या कमेंटमध्ये नक्की सांगा.